नमस्कार मंडळी, आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आज मी तुमच्यासोबत एक छोटीशी बागेतली गोष्ट शेअर करणार आहे। तर हे पहा, आमच्याकडे ना ब्रह्मकमळ आहे। ब्रह्मकमळाला तुम्ही पाहू शकता भरपूर कळ्या आणि फुलंसुद्धा आलेली आहेत। या महिन्यामध्ये खरं तर ब्रह्मकमळाला कधीच फुलं आलेली नव्हती, पहिल्यांदाच आलीत, म्हणून मी हा व्हिडिओ शूट केला आणि लगेच तुमच्यासोबत शेअर देखील करते। तुमच्याकडे सुद्धा मार्च महिन्यामध्ये ब्रह्मकमळाला कधी फुले आलीत का हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा, कारण मला ते जाणून घ्यायचं आहे। आमच्याकडे पहिल्यांदाच ब्रह्मकमळाला या प्रकारे फुलं आलेत, तर याचं मला खूप जास्त आश्चर्य वाटतंय। म्हणून म्हणलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावा आणि जाणून घ्यावं तुमच्याकडे सुद्धा ब्रह्मकमळाला मार्चमध्ये कधी फुलं आलीत का। तर पाहू शकता भरपूर अशा कळ्या ब्रह्मकमळाला आलेल्या आहेत। आता सध्या सायंकाळचे 5 वाजलेत पहा, 5 वाजता अशा मोठ्या अशा कळ्या झालेल्या आहेत आणि ह्या रात्री उमलणार आहेत। म्हणूनच मी तुम्हाला आत्ता व्हिडिओ दाखवते 5 वाजता, आणि नंतर फुलं उमलतील ना तेव्हासुद्धा हा व्हिडिओ मी शूट करणार आहे। तर पुढे तुम्ही शेवटपर्यंत पाहाच। हे जे ब्रह्मकमळ आहे ना ते वर्षातून फक्त एकदाच फुलतं, म्हणजे वर्षातून याला फक्त एकदाच फुलं येतात पहा। आणि फुलं येण्याचा कालावधी आहे तो पावसाळा। पावसाळ्यामध्ये जुलैपासून ते सप्टेंबरपर्यंत या झाडाला भरपूर फुले येतात। पण आमच्याकडे पहा यावर्षी या झाडाला 3 वेळेस फुले आलीत। जुलै ते सप्टेंबरपर्यंत या झाडाला फुले येतातच वर्षातून एकदा, पण आमच्याकडे ना डिसेंबर जानेवारीमध्ये सुद्धा याच प्रकारे याला फुलं आली होती। आणि आता मार्चमध्ये सुद्धा पाहू शकता भरपूर अशा कळ्या याला आलेल्या आहेत। हे फुलं दिसायला खूप सुंदर आहेत आणि हे उमलले ना तर याचा सुगंधसुद्धा तितकाच मनाला मोहून टाकतो। खूपच सुंदर हे फुलं दिसतात पहा। आता रात्र झालेली आहे, तुम्ही पाहू शकता रात्रीचे 8:15 वाजलेत पहा। 8:15 वाजता अशा प्रकारे हे फूल उमललेलं आहे। अजून पूर्ण उमललेलं नाही, 12 वाजेपर्यंत हे फूल पूर्ण उमलतं। आता थोडंसंच उमललेलं आहे, तर मी तुम्हाला 8 वाजता दाखवते। साधारण 8 सव्वा 8 वाजलेले आहेत पहा। हे ब्रह्मकमळचं फूल जेव्हा उमलतं ना तेव्हा ते दिसायला खूपच सुंदर दिसतं आणि याचा सुगंधसुद्धा आजूबाजूच्या परिसरामध्ये दरवळतो पहा। तेव्हा अगदी मन प्रसन्न होऊन जातं, खूप छान वाटतं पहा। हा अनुभव मी घेतलेला आहे म्हणून मी तुम्हाला सांगते। आता रात्रीचे पहा 10:30 वाजलेत आणि तुम्ही पाहू शकता पहिल्यापेक्षा हे फूल जास्त उमललेलं आहे आता पण हे पूर्ण नाही उमललं। 12 वाजता हे पूर्ण फूल उमलतं आणि मध्यभागी पहा फूल उमलल्यानंतर ओमसारखं आपल्याला यामध्ये प्रतिबिंब दिसतं। आपण जर लक्ष देऊन या फुलाच्या आतमध्ये पाहिलं ना तर पिवळ्या आकाराचा यामध्ये ओम तयार झालेला दिसतो। तो मी अगोदर पाहिलेला आहे, पण आता मी तुम्हाला दाखवू शकत नाही, कारण आता फक्त 10:30 वाजले आणि हे फूल उमलायला 12 वाजतील। जेव्हा फूल पूर्ण उमलतं ना तेव्हा आपल्याला यामध्ये ओमसारखं प्रतिबिंब दिसतं। आता 10:30 वाजले तरीसुद्धा मी 10:30 वाजताच या फुलाची पूजा करणार आहे, कारण 12पर्यंत मी सुद्धा थांबणार नाही आहे। कारण प्रत्येक वेळेस फुलं आले ना की 12पर्यंत मी थांबत नाही पहा। अशाच प्रकारे 11 वाजता 10 वाजताच पूजा करून घेते आणि निवांत जाऊन झोपते। आत्तासुद्धा 10:30 वाजताच मी या फुलांची पूजा करणार आहे आणि घरीच महादेवाला हे फूल अर्पण करणार आहे, मंदिरात वगैरे जात नाही इतक्या उशिरा। हे जे माझं झाड आहे ना ब्रह्मकमळचं त्याला साधारण अंदाजे 4 वर्ष झालेले आहेत पहा। 4 वर्षामध्ये अगोदर असं कधीही झालं नव्हतं की एकाच वर्षामध्ये याला 3 वेळेस फुलं आलेत। या अगोदर असं कधीही घडलं नव्हतं, म्हणूनच मला हा खूप मोठा आश्चर्याचा धक्का आहे। मला तर हा चमत्कारच वाटतोय, खरं सांगते मी। तुमच्याकडे सुद्धा असं कधी झालंय का हे मला जाणून घ्यायचं आहे, तर कमेंट्स करून मला नक्की सांगा। तुमच्याकडे जर हे ब्रह्मकमळ असेल ना तर त्याला वर्षातून 3 वेळेस फुले आलेत का हे मला कमेंट्स करून नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल की ब्रह्मकमळासुद्धा वर्षातून खूप वेळा फुलं येऊ शकतात। मी तर हे पहिल्यांदाच पाहिलं आहे माझ्या ह्याच्यामध्ये, कुठेही ऐकलं नव्हतं मी ब्रह्मकमळाला वर्षातून 3दा फुले येतात म्हणून। जर तुमच्याकडे हे ब्रह्मकमळ असेल आणि त्याला वर्षातून 3 वेळेस फुलं आली असतील ना तर मला पटकन कमेंट्स करून सांगा, म्हणजे मलाही कळेल की वर्षातून याला बऱ्याचदा फुलं येऊ शकतात। तर कमेंट्स करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर देखील करा, म्हणजे इतरांनाही कळेल की ब्रह्मकमळाला वर्षातून खूप वेळेस फुलं येऊ शकतात। तर आज तुम्ही वेळात वेळ काढून हा माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचे मनःपूर्वक आभार। तर लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच छानशा व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद।